थोडस मगाशी जसा मीठ टाकलेला तसाच इको टाका. हॅलो हॅलो आज बर्थडे हा गाजतोय दामात गावामध्ये कोणाचा. आज बर्थडे हा गाजतोय दामात गावामध्ये कोणाचा. आमचा जावेद बाईचा बर्थडे दामात गावाचा. आमच्या जावेद बाईचा बर्थडे दामात गावाला. दादा थँक्यू. गायक नाही योगेश वाघ म्हणजे काय माहिती कॉमेंट्री वाला नाही पण काय झालाय त्याला ढवळा आजोय बनवलाय गायकही बनवलाय. तुमचं प्रेम आहे 5 ओव्हरची तुमची फरमाईश होती पण माझ्या तुमच्या प्रेमाखातीर मी 2 ओव्हर करतोय कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. एक काम करा मुक्का ज्या सगळ्यांनी एक एक येऊन मुक्का ज्या पप्पी ज्या चला. जरूर योगेश वाघ या आग्रा खातीर या ठिकाणी थांबलेत. या दरम्यान पाहतो वावनोली आणि मार्केवाडी गावावरून जे मान्यवर या ठिकाणी आले त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान होतो. एकाचं नाव घेऊन आपण प्राचकीच्या नागुजाचा नाराज नाही करणार. आपण प्रत्येकाला या ठिकाणी आमंत्रित करणार आहेत. या दोन्ही गावचे जे मान्यवर या ठिकाणी असतील मालेगाववरून काही मान्यवर या ठिकाणी आहेत डिक्सलवरून काही आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा योगेश वाघ यांच्याकडे. येस मैदानाच्या आतमध्ये काळ भैरव मालेगाव आणि त्यांच्या विरुद्ध मार्केवाडी या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळतो. सलामीची जोडी मात्र मालेगाव संघाची टापरट टिपरट डांगरट डिंगरट मैदानाच्या आतमध्ये दाखल. हा आता थोडा कमी करा गाणं झाला आता सांग कमी करा हे सांगता. आमच्यासाठी पारितोषिक येतो आमचे अंकुश दादा कांबेरे आणि आमचे पद्माकर दादा यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. नाही सगळे नामदेव मार्केची फॅन बॉलिंग रेल्वे मंत्री नामदेव मार्के. जाऊया काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या बॉलर कशी काय 7.5 आली फटाफट 2 वाईट नाही इला झाला. हा बघ करगोट्यात पॅन्ट अडकाय टाईट कर जरा. आडनाव सांगा म्हणे आता फुकाट लपडा व्हायचा. यस यस बरोबर. यावेळेस जरूर यावेळेस समोरच्या दिशेला चेंडू ठेवला होता फुसका बार झाला. कार्यक्रम फिट झाला. खाओ पका मीठ घडी व्हाव नीट. तिथे मात्र हा चेंडू आला गेला डॉट. आणि यस आमच्या परमनंट स्कोरर आलेत ते सध्या भोजनासाठी गेले होते. मजबूत खाला का हा मजबूत खाऊन घ्या. करायची ना परत सुरुवात. यस करू आता. मोठे करता पोकळवासा 12 शिरा बसा बसा डास डॉट निर्धाव चेंडू डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आला गेलाय. नामदेव ज्याच्या नावातच आहे देव तो नामदेव त्याच्या समोर अमोल पाहू शकाल. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅक मध्ये नामदेव षटकातला 3रा चेंडू हाताळण्यासाठी बॉल. आम्हाला वाटलं काय खैस आहे काय सांगायचं आहे. तो तिकडे टेकतो आणि तो बघा तिकडे काय सांगत आहे म्हणजे सर्दी त्याला होते नाही याला झटका येता आपसा तिकडे आपळतो. जरूर अगदी आपण पाहू शकाल. तो 12वा आहे काय त्यांचा मार्केवाडीचा. मार्केवाडी तुमचा 12वा बघा शिंगा लावायला लागला मला मगून. शिंगा बिंगा कडून जा त्याची. सध्याच्या स्थितीला 3 धाबा आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला गेलाय पुन्हा एकदा. यस आमच्या स्कोरचं कौतुक करावं लागेल कारण की लगेच सुधारणा केली. परंतु राजेश असं नाव होतं. मी बोलो राजेश भोईरचा 1.25 क्विंटलचा बोज आणि हे सगळं आतपाव आलं गडी फटकाय ते हवेत बेकार. देखताय जिलबी और मागताय बजा 5 ला 1 10 3 चुकबार चुकबार चुकबार. तिथे झेल ड्रॉप बेकार. रट्टा मारला पण याचा भोतडा फाटला. कार्यक्रम फिट झाला तिथे जरूर. आणि जसा कॅच सुटला तसा देखा ना गडी कसा आज चाललाय. गुड्डू गुड्डू बदली केली तो बघा मिस्टर छोटू. 4 धावा धावफलकावरती आहेत. मार्केवाडचा 12वा खेळाडू एकदम चिकना आहे बघा. त्यांना जर बोली लागली तर सस्त्यात देऊन टिका. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फुलटॉस बॉल आणि यावेळी देखील बॉल थांबत नाही. वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला. मालेगाव टीमचा आहे अमोल बेकार.
बघा याला सांगायचा पोटात ऑपरेशन आणि डोक्यात कपरेशन. म्हणजे जरूर 6 रन आला तरी त्याचा पोट अर्धा रिकामा राहिलाय. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. पंच कॉल कुणाचा आहे? फलंदाजाचा. यस अंकुशजी कामेरे यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खूप खूप धन्यवाद. फेअर डिलेव्हरी काय झाला? म्हणजे शेम कार्यक्रम झाला, खायला दिला आणि मानव कचका मारला. बॅटिंग करणारा संघ अर्थात काळ भैरव मालेगाव आपला रिव्ह्यू गमावलाय. आता पाहिलं जाईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 10 धावा. कृपया शॉट मारला पण कुपोषित आला बघा. बॉलर का असा बॉलला आपटी तो नको झाली तर नको झाले. त्याचा पोट जरासा वाढत चालाय. मार्केवाडीवाला त्याला जिम लावा, जरा सपाट बनवा. आणि काय सांगता काळभैरव मालेगाव टीमचा गडी मोकारा असतो म्हणून सांगता ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकारा अकाल. ते 11 पेक्षा तुला 12 वेळा जास्तच आहे वाटत. लयच चमका तर राहायचं. पण तुम्ही शांताबाईला पकडा, नाही तर माईक तुझ्या हातात धर. योगेश वाघ खाली. मला सगळा करा. अफजल मैली त्यांची कासनी धरा सैली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि धावपल करती 10. स्कोररचा कुठे पण जातो. खैस आहे त्याला काहीच नाही. त्याला लाज नाही लज्जा. तो कुठे पण रेमटा पाडतो. अफजलजी टिवाले ज्यांच्या माध्यमातून देखील माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. दादा तुमचं खूप खूप धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आलाय संदीप. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जरूर जाऊ आपण तिकडे. फक्त एक चेंडू होऊ द्या. गोलंदाज तयार. फटका इथे हो जोरदार. काय सांगायचं आहे. अरे पण राजे नाही का कोण आहे तो आधी त्याला बॉल तर पोचू दे ना. याचा लगेच मुत खडा जागेत गुतवतो. करू टुक 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 टुक. धावाला 6. डीजे वाला थांब जरा. डीजे वाला थांब. षटकार मारलाय पण मला त्याला शंका वाटत आहे. तो हंपरची उंची का तेवढी वाटलाय. तो फिल्डर त्या हंपरच्या अंगला आहे ना तो निवळ बच्चा वाटतो डायरेक्ट बारीक. अरे बाप्पा त्या हंपरची उंची आहे का काय आहे. निकाल 14 फूट वय. म्हणजे आमचा टाइमपास हंपर आहे. परंतु जर स्माइल पहा जरूर. नको ना डोळ्यावर रडाय आलाय वाटत. जरूर इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका बेकार. खुरपुल खुरपुल खुरप्या शॉट. हानगा सगळ्या पहिली बारी लागला तर लय भारी. नंतर उठला सुटला चोळीत मळे पळाला घरी. सुपला शॉटची 3री किडनी होती. ओरिजिनल किडनी बाकी आहे. की चलने की आवाज सुनी तुम. तर काय गप्प बसतो का. या ना लगेच गवसली कंचे खदानेतून कडली नि कंची नाही. लगेच फटाफट शांताबाई छुप 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 छुप. पोराव गुचक्या द्याल फुकाट तुमची माणसं मला भांडतील. पहा इथे यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 20. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत एकच धाव घेतली. नाही नीचे नाही. एक काम करा. एक एकाने येऊन मुक्का घ्या माझे. एक काम कर माईक धर पाहिजे मग शांताबाईला पकड. 3 चेंडू झाले गेले. धावा धावफल करून 21 धावा आहेत. अजूनही जर पाहिला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा संदीप. ओहो यावेळेस बेकार. जसा बॉल आला तसा. हा बघून खेळ. माहिती तुमचा विचार काय तो सध्या झोपून खेळतो का काय बोलायचं. तो आवडत षटकार मारितो तरी हे सांगता बघून खेळ बघून खेळ. बिचारा बेमटे देटा फार. एक हात वरती येतो आवडी ताकद लायतो तरी हे सांगता बघून खेळ. डीजे वाल्या ठोका आता तुझी.
रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे कवन कथील सारे दुःख त्या माऊलीचे. आमचे कॅमेरामन करण कॅमेरा तुमच्या वाय घाबरू नका. तुमच्यावर हे डायलॉग झाला. शेवटचे 2 चेंडू या षटकात शिल्लक आहेत. 27 बनल्यात. खोसऱ्या बॉल होता, मुसक्या बॉल होता. फिल्डर तोटका सारखा धावला. 1 रन झाले. दुसरीचा प्रयत्न केला जातो. धाबाची संधी. इथे काय घडणार? बस अशी फिल्डिंग म्हणजे काय माहितीये का? घरचीच मोरी आणि मुतायची चोरी. नाही लात फिल्डर आपला, थ्रो पण आपला. खराब. तिथे पुन्हा एकदा 2 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या 29 बनली गेली आहे. या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू आता कशा प्रकारे राहील ते देखील पाहावं लागेल. तुम्ही आम्ही एन्जॉय करतोय, पाहतोय. अर्थात फ्रेंड्स चषक दामत ही नाईटची रजनी, दुसरी रात्र आपण पाहतोय. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. ओहो याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंजीबाई. ते अंपरनं अंगाला शेकूच घेतला नाही. काहाला डिग्री लावू आहे ना सोनोग्राफी काढा आता. म्हणजे 3ऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पाहिलं जाईल जरूर चेक केलं जाईल. आहेत ना काल टेन्शन घेतो. लगेच क्विक डिसिजन येईल. आणि यस 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 फलंदाज आला इथे. कोमात कोमात म्हणजे फलंदाज बाद. विकेट. आणि खऱ्या अर्थ निश्चित 3ऱ्या पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत आला गेलाय की फलंदाज OUT गॉन बाद आहे. आणि मित्रांनो निश्चित तुमच्या प्रेमा खातीर मी 2 ओव्हर अजून एक्स्ट्रा केला कारण की मला देखील पुढे जायचं आहे. निश्चित मी आता रजा घेतोय, थांबतोय. धन्यवाद. मी पुन्हा एकदा आयोजकांचं हरिदादा कराळे, संदीपजी गायकवाड आणि संपूर्ण फ्रेंड्स चषक दामत या सर्व आयोजन कमिटीचं खूप खूप आभार मानतोय जी मला संधी मिळाली. आणि सर्व बक्षीस दात्यांचं देखील खूप खूप आभार मानतोय. आणि मी इथे थांबतोय. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद योगेशजी वाघ सर. आपण या ठिकाणी आलात. अगदी सर्व प्रेक्षकांच्या आमच्या आयोजकांची जी मनं जिंकली तुमच्या या समालोचनातून. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांच्या माध्यमातून आपलं खूप खूप आभार. आपलं सहर्ष स्वागत. अगदी त्यांच्या समालोचन आपण पाहताना प्रत्येकाला अगदी ऐकण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगलं समालोचन योगेशजी वाघ सरांचं. प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं मन जिंकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचं समालोचन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं. जाऊया मॅच कडे. हलक्या हातानं अगदी सॉफ्टानं फटका केलाय. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. राजेश भोईर 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावा धाव फलकाबाजी इथून पाहायला मिळते 32. 32 धावा धाव फलकाबाजी. 1 विकेट इथून मात्र गमावली आहे. कालभैरव मालेगाव टीमनं आपण पाहताय बॅटिंग करतीये. अमोल भोईरच्या बॅट मधून आणखीन एक लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, बिग षटकार. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 38. 38 धावा धाव फलकावरती. एक गडी इथून बाद झाला. अमोल चांगली बॅटिंग करतोय. हा देखील फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधनं चेंडू अगदी डीप मध्ये चाललाय. चांगली फिल्डिंग. 1च धाव मिळेल. अगदी फिल्डिंग देखील चांगली आहे. फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. 1च धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. इथून
39 धावा धाव फलकावरती बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय काल भैरव मालेगाव टीम. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मालेगाव विपक्ष मार्केवाडी आणि इथे फलंदाज बाद राजेश भोईर बॅक टू द पवेलियन. एक मोठी विकेट आली. आपण पाहताय राजेश भोईर इथून मात्र बाद झालेत. नामदेव मार्के आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं स्पेल हाताळत असताना जी विकेट हवी होती खऱ्या अर्थानं राजेश भोईर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाले होते. ती विकेट आमचे सन्माननीय अंकुशदादा कांबेर यांच्याकडून नामदेव मार्के यांचा विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यांच्या दुसऱ्या स्पेल मधील. अगदी आपण पाहताय तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय. या देखील चेंडूवरती कोणतीही धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं 3 षटकांमध्ये धाव फलकावरती अगदी 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 बाद 39 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. अगदी आपण पाहताय राजन बाद झाले त्यानंतर अगदी राजेश भोईर देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु संघाला सावरण्याचं काम इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय अमोल भोईर. या टीमचा खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतो ना तारणहार आहे. ज्याच्यावेळी टीम संकटात असते ना, ज्याच्यावेळी टीम अडचणीमध्ये असते त्यावेळी अमोल भोईर या टीमला खऱ्या अर्थानं सावरण्याचं काम करत असतो. आणि तो इथून खऱ्या अर्थानं ही इनिंग बिल्डअप करत असताना चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करण्याचा खऱ्या अर्थानं बॅटिंग करायला त्यांना पहिल्याच सत्रामध्ये आली आहे आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना दर्जेदार इनिंग अमोल भोईरची आतापर्यंत राहिली आहे. 11 बॉल मध्ये 24 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतायत अमोल भोईर. आपण पाहताय काल भैरव मालेगाव या टीम कडनं एक जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. फ्रेंच चषक दामत 2025 ही रजनी स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये ही मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली. एक जबरदस्त बिग फाईट मालेगाव विपक्षामध्ये मार्केवाडी. इथे फटका हवेमध्ये मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली जज करतायत. कॅरी झालाय झेल. फलंदाज इथून बाद होईल. अमोल भोईर मोठी विकेट. भोईरची मोठी विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. तिसरा आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या काल भैरव मालेगाव टीमला. अमोल भोईरच्या स्वरूपामध्ये चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं करत होता. एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. चांगली टोटल त्यानं धावफलकावरती खऱ्या अर्थानं उभारली आहे. अगदी 12 बॉल आणि 24 या धावसंख्येवरती तो बाद झालाय. इथून मात्र अमोल भोईरचं मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं होतं काल भैरव मालेगाव टीम साठी. कारण की टार्गेट सेट करायचंय पहिल्या सत्रामध्ये आणि टार्गेट सेट करत असताना अमोल भोईरचं मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं होतं. विशाल गोलंदाजीसाठी हा फटका देखील अगदी आपण पाहतो लॉंग ऑन मध्ये केलाय. एक टप्पा घेत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार.
धावा धावफलकावरती 43 43 धावा धावफलकावरती. हा चांगला बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. विशालनं लगेच कमबॅक केलं. क्षणाचा विलंब न करता चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल त्यानं टाकला. जबरदस्त गोलंदाजी विशालची राहिली आहे. त्यानं एक विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा अगदी झेरॉक्स कॉपी अगोदरच्या चेंडूची. डॉट बॉल आणखीन एक सेकंड डॉट बॉल. अगदी आपण पाहताय फलंदाज अविनाशच्या विरोधामध्ये आल्या आल्या चौकार लगावला होता. अविनाशने खऱ्या अर्थाने इरादे स्पष्ट केले होते. इथून मात्र चांगली बॅटिंग अविनाशची आपल्याला पाहायला मिळेल असं वाटलं होतं. त्यानंतर मात्र विशालचं कमबॅक 2 डॉट बॉल. इथे आपण पाहतोय यष्टिरक्षकाला बीट करत चेंडू चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. येतोय चौकार. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर होता. शॉर्ट टर्म पुल करायचा होता. व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. बाट वरती चेंडू आला नाही. टायमिंग प्रॉपर होणं फार गरजेचं आहे. एक धाव इथून देखील आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलकात इथून जाऊन पोहोचलाय. 48 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना काल भैरव मालेगाव टीम जाऊन पोहोचली आहे. ती 48 या धावसंख्येवरती. अद्यापही एक षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे. म्हणजे 6 चेंडू इथून देखील बाकी आहेत. या 6 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं जर का मोठी धावसंख्या उभारली गेली, एक चांगलं टोटल इथून जर का उभारलं गेलं तर ती टोटलला खऱ्या अर्थानं काल भैरव मालेगाव टीम इथून मात्र फाईट देखील करेल. एवढी टोटल मात्र मैदानाच्या आतमध्ये उभारणं फार गरजेचं राहील. अगदी आपण पाहायला गेलं ना तर प्रतिस्पर्धी टीम श्री खांबया मार्केवाडी आपल्याला पाहायला मिळते. अगदी बलाढ्य टीम आहे. बॅटिंग लाईन फार मोठी आहे. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला एक चांगली टोटल इथून बनवावी लागेल. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज झालाय. आपण पाहता अजय जर्सी नंबर 9 त्याच्याकडे शेवटच्या षटकाची जबाबदारी सोपवली आहे. चला टाइमपास करू नका. लगेच मॅच स्टार्ट करा. चला नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड. जय भवानी बावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये यशोदीप डिक्सल श्रेयस दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा सेकंड राऊंडला इथून मात्र सुरुवात होईल. शेवटचं षटक पहिल्या सत्रातील आपण पाहताय. अजय गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल ओव्हरपिच होता. त्याला अगदी पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत की आलाय षटकार. मॅच स्टार्ट करा. जास्त वेळ घेऊ नका. अगदी कमी वेळामध्ये म्हणजे 25 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग इथून समाप्त करायची आहे. दोन्ही टीम त्याच्याकडे लक्ष असू द्या. धावा धावफलकावरती अगदी 54 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. लावली अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. या ठिकाणी आपण सांगतायत नोट आउट. डॉट बॉल आलाय. जबरदस्त कमबॅक आपल्याला अजयचं पाहायला मिळालं. इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लावली अपील मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. इथून धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट आली आहे. आणखीन एक आपण पाहताय फलंदाज इथून अविनाश देखील बाद होतील. वरती आपल्याला इथून पाहायला मिळतात.
54 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र अगदी व्हेरिएशन मध्ये अगदी व्हेरिएशन आणले आपल्या गोलंदाजीमध्ये आणि चांगले 2 चेंडू डिलिव्हर केले इथे. आपण पाहताय गोलंदाज अजयनं 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 54 पाहायला मिळतात. अजूनही 3 बॉल इथून बाकी आहेत या इनिंगचे. पहिल्या सत्रातील 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉल मध्ये इथून मात्र एखादा मोठा फटका पाहत असेल काल भैरव मालेगाव ही टीम. एखादा मोठा फटका आला ना तर एक चांगली टोटल, एक फायटिंग टोटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि ती टोटल खऱ्या अर्थानं ज्यावेळी काल भैरव टीम बॅटिंग फिल्डिंग साठी येईल तिथून त्या टोटलला फाईट देखील करेल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतो पहिल्या षटकावर षटकार आल्यानंतर प्रेशर अगदी झालं होतं गोलंदाजावरती. ते प्रेशर खऱ्या अर्थानं कमी करत असताना अगदी सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात अजयच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी, पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय या षटकातील. आणि या पहिल्या सत्रातील 1 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. काही गोलंदाजी अजयनं साकारले. एक षटकाराचा मार त्यानं जरूर खाल्ला पहिल्या चेंडूवरती, परंतु त्यानंतर अगदी आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणली आणि प्रत्येक चेंडू अगदी वेगळ्या टप्प्यावरती आणि नियंत्रणामध्ये जबरदस्त गोलंदाजी अजयची आपल्याला पाहायला मिळते. श्री खांबया मार्केवाडी या टीम कडनं फटका हा चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार, मिळतील 4 धावा. या 4 धाब्यानं आता धावफलक जाऊन पोहोचेल 58 आणि टार्गेट असेल ते 59 या धावसंख्येचं 69. मॅच साठी आपण आमंत्रित करूया या ठिकाणी जय भवानी वावलोली विपक्ष त्यांच्या सोबत भिडेल सेकंड राऊंडला यशोदीप डिक्सल हा संघ. या दोन्ही संघाचे कॅप्टन एसएम प्लीज कॅप्टन आपण त्वरित पाठवायचे टॉस साठी. आणि धनराज सर चला आपण चला टॉस साठी जरूर या ठिकाणी यायचे. तर अंकुश दादा पण आमची खेचायला लागला. चला धनराज सर लवकर या. आणि एस एम अविनाश आकाश कॅप्टन कोण आकाश आहे ना, आकाश या लगेच. चला आकाश कॅप्टन चला पण टॉस साठी. आणि धनराज जय भवानी वावलोली संघ कॅप्टन यायचं या ठिकाणी टॉस साठी. आजचे बर्थडे बॉय. आणि आपण पाहतोय बघा भुतोलीची मॅन ऑफ द मॅच राहिलेली आहे, तर मॅन ऑफ द मॅच जरूर सांगा, ती पण देऊया आपण. तो जरूर आपण पाहतो उसामा ढाल दामसगावचा जनरल नॉलेजचा बुक. बाबा जेवढं आपल्याला माहित नाही कोणत्या बैलाबद्दल काय त्याला सर्व माहिती आहे. क्रिकेट आणि शर्यत दाखवू नको तर पाठीमागे घे, असं पाठीमागून पुढे काढ. हा जस तर सेकंड राऊंडचा सामना
जय भवानी वावलोली वर्सेस यशोदीप डिक्सल टॉस जिंकला जय भवानी वावलोली संघाने बॅटिंग स्वीकारले क्षेत्ररक्षण असेल यशोदीप डिक्सल संघाचा मॅन ऑफ द मॅच महेश कदम हा महेश कदम आला होता 2 वेळा महेश सर माझ्या बरोबर आलती त्या ठिकाणी जरूर त्यांना भूक लागली होती पण ती भूक मला माहिती आहे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीची होती या महेश सर महेश कदम या पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी थोडीशी गडबड झाली होती ना योगेश वाघ आला तेव्हा ती ट्रॉफी राहिली आणि ट्रॉफी देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आहे उसामा अडा आले ना या उसामा आपल्या शुभ असते ट्रॉफी या ठिकाणी देऊया दामदगावचं जनरल नॉलेजचं किताब आणि सौद नजे यांचे बिग फॅन आहेत आपण पाहतो उसामा तर मनापासून धन्यवाद सेकंड इनिंगला सुरुवात करूया आपण पुन्हा एकदा जाऊया योगेश यांच्याकडे अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय 58 धावा बनवल्यात त्या कालभैरव मालेगाव टीमनं आणि 59 धावसंख्येचं इथून लक्ष असेल टार्गेट असेल श्री खांबाया मार्केवाडी टीमच्या अगेन्स्ट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल संदीप नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय जीवन पहिलं षटक अमोल भोईर लीडिंग एज पाठीमागे लॉंग स्टॉपला चेंडू जाईल सीमा पार हालाय चौकार पहिला चेंडूवरती अगदी पाहतोय आपण अमोल भोईरनं पहिला चेंडू अगदी टाकला होता वेगवान होता त्याच्यावरती प्रत्युत्तर करत असताना संदीपच्या अगदी लिडिंग एज लागली होती आणि जशी बाटला चेंडू ब्रश झाला ना अगदी वेगानं वरती उडला देखील होता एसटी रक्षकाच्या अगदी डोक्यावरून दोन्ही फ्लाइंग स्लिपला बीट करत चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये निघून गेला हा चौकार आला 59 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय अमोल भोईरच्या विरोधामध्ये त्यानंतर हा फटका लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे संदीपच्या बॅट मधून आणखीन एक बिग षटकार एकूण 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि तशी सुरुवातीची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती सुरुवात इथून मिळवून देत असताना आपण पाहताय संदीप ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतं एक चौकार आणि त्यानंतर लगेच एक षटकार अमोल भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण पुन्हा एकदा वाडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार संदीप ऑन फायर नाव अमोल भोईरच्या विरोधामध्ये डीजे आणि 3 षटकारांसाठी स्वप्नीलजी कांबरे यांच्याकडून 6000 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर आमचे अंकुश दादा कांबेरे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल षटकार हॅट्रिक साठी संदीपच्या 2 तर आले तिसरा येईल का कारण की समोर गोलंदाज देखील आपण पाहायला गेलं ना तर तेवढा ताकदवर आहे अमोल भोईर काल भैरव मालेगाव टीम कडनं खऱ्या अर्थानं त्याच्याकडे संपूर्ण लक्ष आहे सर्वांचं आणि ही ते तिसरा आलाय ओव्हर द बॉलर हेड चेंडूला पाठवलाय हा अगदी दूरवरचा षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करत असताना संदीप आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वप्नीलजी कांबरे यांच्याकडून 6000 आणि त्यानंतर आमच्या अंकुश दादा यांच्याकडून 500चं कॅच प्राइज म्हणजे एकूण 6500चं कॅच प्राइज इथून मात्र मिळलं जाईल ते संदीपला
खरे आपण पाहताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अमोल भोरीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. त्याला प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना संदीप मार्केच ही इनिंग पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा वेगानं बॅट फिरवली होती, परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. थोडासा चेंडू पाठीमागे टाकला, अगदी लाईन खेचून टाकली आणि यावेळी संदीप देखील बॅट ड्रिल करून दाखवतायत की मला अशा प्रकारचा फटका खेळणं फार गरजेचं होतं. आणि हा निर्धाव बॉल आलाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 22. इथे मिस टायमिंग हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉटन बॉल. संदीप आउट. आपण पाहिलं गेलं तर आपण पाहतोय श्री 11 या नावाने आज मार्केवाडी संघ या ठिकाणी खेळतोय. नरेंद्रदा गोमारे अनेक कर्जत तालुक्यातील संघांना पुरस्कृत करत स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचे 2 संघ केले, श्री 11 गुंडगे संघ आणि श्री 11 मार्केवाडी संघ. हा संघ आपण पाहतोय सध्या तरी श्री 11 नाव खूप चर्चेत आहे. हे फक्त कर्जत तालुक्यात स्पर्धेत नसून ठाणे रायगड मध्ये, पालघर मुरबाड मध्ये, अनेक तालुक्याच्या मध्ये आपण पाहतो, अनेक जिल्ह्यामध्ये जे नाव सध्या चर्चेमध्ये आहे ते म्हणजे श्री 11 नरेंद्रदा गोमारे पुरस्कृत संघ. जे संघ ज्या गावामध्ये ज्या स्पर्धेमध्ये खेळतात खरंच चांगली कामगिरी करत असतात. नाम मेहदम श्री 11 नरेंद्रदा गोमारे यांचा संघ. आज मार्केवाडी संघ पाहूया या नावाला कुठपर्यंत आणि कशा प्रकारे आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. नक्कीच धावा धावफलकावरती 22. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. विकेट अगदी शेवटच्या बॉल वरती आली. अमोल भोईरनं ती विकेट मिळवली आहे. विकेट महत्वपूर्ण होती. 6 बॉल मध्ये 22 धावसंख्येची इनिंग साकारली आहे. संदीप मार्के स्वप्नीला गोलंदाज आलाय. गुल्लूबाई यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचा पारितोषिक असेल 2 विकेट साठी स्वप्नीलला. रोहिदास क्षीरसागर दादा यांच्या माध्यमातून पारितोषिक आपण पाहतो. गुल्लूबाई यांच्याकडून पारितोषिक लागला गेलाय. पहिला फुलटॉस ऑन साइडला गॅप मध्ये केला. मोठा चेस फिल्डर साठी 2 क्षेत्ररक्षक आलेत. अगदी आपण पाहतोय दोघांमध्ये ठक्कर देखील झाली, परंतु चेंडूला अडवलं. इथून आपण पाहताय 2 धावा सहजरित्या कंप्लीट केला. दोन्ही फिल्डर साठी मोठा चेस होता. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अगदी आपण पाहतो ना अमोल भोईर देखील लॉंग ऑन मध्ये उभे होते आणि एक क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय मिड विकेट मध्ये आणि अगदी काऊ कॉर्नर मधला हा चेंडू अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी फील्ड केला. इथे पुन्हा एकदा संधी होती आणि ती संधी देखील इथून मात्र सोडली आहे. एसटी रक्षकाकडनं चुकी झाली. झेल कॅरी करणं फार गरजेचं होतं. झेल जीवनचा होता. त्याला इथून अगदी जीवदान मिळालंय. मोठा फटका त्याला मारायचा होता. अगदी पाहतो ना आपण की स्टिकर वरती चेंडू लागला होता, पाठीमागे निघाला होता. तिथे मात्र एसटी रक्षकांना चुकी केली. झेल ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक अगदी आपण पाहताय 25 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्वप्नील एक यंगस्टर गोलंदाज आहे. काल भैरव मालेगाव टीम कडनं आपण त्याला पाहताय. चांगला बॉल, फुललेनचा बॉल अगदी आपण पाहतो त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न एकच जाबीतून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे स्वप्नीलची दुसऱ्या षटकामध्ये. जिथे पहिल्या षटकामध्ये अमोल भोईरच्या विरोधामध्ये 22 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं संघाला कमबॅक हवा होता. एक कमी धावसंख्येचं षटक येणं फार गरजेचं होतं आणि त्याच्याच कडे वाटचाल करत असताना हे स्वप्नीलचं षटक आपल्याला इथून पाहायला मिळतंय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू फेकले, 4 धावा त्यानं खर्च केल्यात. चांगला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी कटरचा वापर करत असताना बाहेरच्या बाजूने चेंडू निघालाय. डॉट बॉल आलाय जीवनच्या विरोधामध्ये. अगदी आपण पाहतोय बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळते. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एकीकडे तुम्ही पाहताय काल भैरव मालेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री खांबया मार्केवाडी. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय. षटकार म्हणजे त्याच्या बाट मधून आज षटकार आलाय.
आणि षटकार देखील आपण पाहतोय जीवनच्या बाट मधून आलाय, त्याला जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा फायदा त्या जखमेवरती मीठ चोलत असताना हा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला जीवनच्या बाट मधून. चांगला फटका, चांगलं शॉट सिलेक्शन अगदी आपण पाहतोय. अगोदरच्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बीट झाला होता, त्यानंतर मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला स्वप्नीलच्या विरोधामध्ये. आणखीन एक बॅकफुटला आले, जागा बनवली लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे जीवनच्या बाट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 38 धावा धावफलकावरती. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील 18 आणि धावा बनवायच्या आहेत 21. थोडं फास्ट घ्या जरा प्लीज, थोडस फास्ट घ्या. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 38 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट इथून गमावली आहे मार्केवाडी टीम न आपण पाहताय, परंतु प्रेशर कोणतंही आपल्याकडे न घेता इथून मात्र जे स्टार्ट मिळवून दिलं ना संदीपनं, तो स्टार्ट खऱ्या अर्थाने इथून कायम ठेवत असताना तो मोमेंटम जे पहिल्या षटकामध्ये मिळवून दिला आपल्या टीमसाठी संदीपनं, तो मोमेंटम आपल्या टीमकडे अगदी बनवून ठेवला. इथून धावा दोन षटकांमध्ये 38 अगदी आपल्याला पाहायला मिळतात. एक बाद 38 ही धावसंख्या, 18 बॉल आणि आता 21चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल, नॉन स्ट्राईक विशाल मार्के माली आणि नॉन स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय जीवन. राजेश भोईर स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. हा पहिला चेंडू अगदी आपण पाहताय, नाराज आहे स्वतःवरती, मोठा फटका मारायचा होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, कनेक्शन पाहायला मिळालं नाही. एक धाव इथून कंप्लीट होईल, म्हणजे आता 39 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. राजेश भोईरचं हे षटक हे फार निर्णायक राहणार आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल. हे षटक जर का निर्णायक राहिलं ना, तर मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये मजा येईल. या षटकामध्ये कमीत कमी धावा येणं फार गरजेचं आहे, इथून विकेट येणं फार गरजेचं राहील काल भैरव मालेगाव टीम साठी. इथे मिस टायमिंग, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक थांबले दूर आणि इथून आपण पाहताय एक धाव कंप्लीट झाली आहे. चान्स बनवले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं प्रयत्न केले जातात, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडीशी साथ मिळत नाहीये कुठेतरी गोलंदाजांना, आणि ती साथ जर मिळाली ना तर मात्र अगदी पुन्हा एकदा कमबॅक आणि आपलं वर्चस्व इथून प्रस्थापित करेल काल भैरव मालेगाव टीम. कारण की गोलंदाजांना अगदी भरपूर चान्स इथे उपलब्ध करून दिले होते, संधी खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथून जर पाहायला गेलं ना तर आता 40 धावा धावफलकावरती आहेत. अगदी 59 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 40 धावा धावफलकावरती, तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना राजेश भोईर तिसऱ्या षटकामध्ये आपण त्यांना पाहताय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक बिग षटकार. रन 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे आपण पाहताय हवेमध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये दूर भरून येतील तोपर्यंत अगदी आपण पाहताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशालकडनं होत होता, जीवनने त्याला थांबवलं, परत पाठवलं, एकच धावेतून मात्र कंप्लीट होतीये. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 47 धावा धावफलकावरती, एक बाद 47 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली. अगदी आपण पाहताना विशाल आणि जीवन या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्या टीमला खऱ्या अर्थाने या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली पार्टनरशिप. पुढे येऊन फटका एक्झिक्यूट केलाय, अगदी हवेमध्ये तर खेळलाय,
क्षेत्ररक्षक आहेत जज केलाय आणि इथे झेल देखील कॅरी केली आहे. फलंदाज जीवनला इथून परतावं लागेल. आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल आता शिल्लक असतील 13 आणि धाबा बनवायचे आहेत त्या 12. 13 बॉल 12चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये राजेश भोईरनं खऱ्या अर्थानं इथं युटर्न देण्याचं काम केलं. एक षटकार त्यांच्या विरोधामध्ये आला परंतु त्यानंतर विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. सेकंड विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. ती मात्र खऱ्या अर्थानं तिला ब्रेक लावण्याचं काम हे राजेश भोईरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती नामदेव मार्के. आपण त्यांना पाहताय टीमला लीड करतायत. टीमचे कॅप्टन आहेत आणि खऱ्या अर्थानं लीड करत असताना एक चांगली टीम त्यांच्या माध्यमातून उभारली गेली आहे आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. हा फटका देखील लॉक केला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. चांगली फिल्डिंग एकच धाब इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एका धाबेने इथून मात्र षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं आता बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि धाबा बनवायचे आहेत त्या 11. 12 बॉल 11चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपण मॅच पाहताय काल भैरव मालेगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री खांबया मार्केवाडी, श्री 11 मार्केवाडी या नावानं हा संघ आज या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतो या रजनी स्पर्धेमध्ये. आता 12 बॉल आणि 11 धाबा इथून बचाव करायचा आहे काल भैरव मालेगाव टीमला. गोलंदाज आता कोणता वापरला जाईल, कोणाकडे जातील दुसऱ्या स्पेलसाठी राजेश भोईर हे देखील इथून पाहिलं जाईल. कारण की अगदी आपण पाहतो ना जो प्रामुख्याचा गोलंदाज अमोल भोईर त्याच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धाबा आल्यात आणि त्यानंतर जर दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेलो ना तर स्वप्नीलच्या विरोधामध्ये देखील पाहायला गेलं ना तर अगदी 16 धाबा आल्यात. अशा परिस्थितीमध्ये कोणता गोलंदाज आता इथून वापरला जाईल की अगदी शेवटच्या षटकामध्ये स्वतःकडे या षटकाची जबाबदारी ठेवतील हे सर्व काही आपल्याला आता या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तन्मयला आपण पाहताय आणखीन एक यंगस्टर आपल्याला काल भैरव मालेगाव टीम कडनं पाहायला मिळत आहे. 12 बॉल मध्ये 11 धाबा बचाव करायचा. या धावसंख्येचा बचाव केला जाईल का की या धावसंख्या मात्र इथून बनवल्या जातील हे सर्व काही या 12 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टाइमपास करू नका, जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅचला इथून सुरुवात करा. आपल्याला आणखीन इथून मॅचेस खेळवायचे आहेत. 12 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. तन्मय 4थ्या षटकामध्ये त्याला बोलवलंय. कॅप्टन त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. नामदेव मार्के ऑन स्ट्राइक. इथे कट केला आहे क्षेत्ररक्षकानं. अगदी पुन्हा एकदा चुकी केली आहे. झेल ड्रॉप झालाय. डीप मध्ये चेंडू चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगानं आणि फलंदाज इथे दुसरी धाव घेताना नामदेव मार्के बाद. मध्ये झेल ड्रॉप झाला परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये नामदेव मार्के यांची विकेट. टीमचा कॅप्टन इथून परतलाय. अगदी आपण पाहताय ना 2 बॉल मध्ये 2 धाबा त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं नामदेव मार्के यांचं मैदानामध्ये असणं या खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये फार गरजेचं होतं. ते मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला.
हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पुल केलाय, हा अगदी आपण पाहताय लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय सीमा पलीकडे, चौकार. अगदी वैभव आपण पाहताय ना, 5व्या क्रमांकामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नामदेव मार्के बाद झाले, त्यानंतर वैभव आला आणि वैभवच्या बाट मधून आल्या आल्या हा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हॅप ट्रॅकर त्याला पाठवलं, यावेळी फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय वैभवच्या बाट मधून. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आत. धावा धावफलकावरती 3 बाद 7. फटका एक्झिक्यूट करायचा होता, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षकानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल इथून कॅरी केला, परंतु वेळ अगदी निघून गेली आहे. दोन धाव संख्येची अजूनही गरज आहे. येणारे बॉल आता ते शिल्लक असतील. 8 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज. सोमनाथ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहतोय 6व्या क्रमांकावरती डावकरे आताचे फलंदाज. हा देखील फटका हवेमध्ये खेळलाय, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट इथून आता आपल्याला पाहायला मिळतात. तन्मयनं आता मात्र चांगली गोलंदाजी साकारली आहे. 2 चौकार आल्यानंतर मात्र 2 विकेट देखील त्यानं मिळवल्यात. येणारे बॉल आता शिल्लक असतील इथून 7 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 2. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस, म्हणजे या 2 धावा तुम्हाला कंपल्सरी इथून चेस कराव्या लागतील. धन्यवाद. बॅक टू बॅक विकेट आल्या. 2 विकेट हॅट्रिकच्या अगदी कदारावरती आपण पाहताय गोलंदाज तन्मय आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 2 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा फटका फसला हवेमध्ये, मिस टायमिंग, विकेट हॅट्रिक, परंतु इथे चुकी झाली आहे. झेल ड्रॉप. राजेश भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चुकी करताना त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं हा सोपा झेल सुटलाय. हा झेल कॅरी झाला असता तर शेवटच्या षटकामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या आणि राजेश भोईर अगदी शेवटच्या षटकामध्ये आपल्याला तिथून पाहायला मिळाले असते. तर कदाचित या धावांचा पाठलाग करत असताना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत देखील मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. 1 धाव, 1 धावेसाठी देखील आता पुढच्या षटकाची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. चला लगेच मॅच स्टार्ट करा. त्या ठिकाणी बॉल देखील लागलाय राजेश भोईर यांना.
सोपा झेल होता, अगदी इझी घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. त्यांना वाटलं होतं अगदी सहजरित्या इथून झेल कॅरी केला जाईल आणि 6 बॉल मध्ये खऱ्या अर्थानं ते 2 धावसंख्येचं बचाव इथून मात्र करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु अगदी झेल सुटल्यानंतर 1 धाव आली. आता 6 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. ही 1 धाव कंपल्सरी इथून श्री 11 मार्केवाडी टीमला ही बनवावीच लागेल. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. नेक्स्ट मॅच यशोदीप डिक्सल आणि त्यांच्या विपक्षामध्ये वावलोली. चला मॅच स्टार्ट करा ऑफिशियल. चला मॅच स्टार्ट करा. 6 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी आपण पाहायला गेलं ना तर बनवायच्या होत्या 59. आमचे सन्माननीय 7 नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती या आपलं सहर्ष स्वागत. फ्रेंच चषक दामत 2025 मध्ये 6 बॉल 1 धावसंख्येची गरज. 6 बॉल 1 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक आपण पाहताय फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतील. विशाल नाव स्ट्राइक एंड वरती आहे. इथे हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकासाठी मोठा चेस होता आणि इथून 1 धाव कंप्लीट झाली. या मॅच मध्ये विजयी झालाय तो श्री 11 मार्केवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम.